धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी लताताई पोद्दार यांची निवड झाल्याने आज त्यांचे ढोल ताशांच्या गजरात सत्कार व स्वागत करण्यात आले। स्थायी समिती सभापती निवडीसाठी आज सकाळी 11 वाजता धुळे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह येथे सभा संपन्न झाली होती। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, आयुक्त नितीन कापडनीस, नगर सचिव मनोज वाघ यांनी काम पाहिले होते। स्थायी समिती सभापती पदासाठी दिनांक 17 रोजी भाजपाच्या सौ लताबाई सोनार यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला होता। बिनविरोध निवडीची घोषणा केवळ औपचारिकरित्या होती। आज 11:30 वाजता सौ लताबाई यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली। बिनविरोध निवडीची घोषणा होताच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते, युवा उद्योजक दिनेश पोद्दार यांचे समर्थक यांनी एकच जल्लोष केला। निवडीनंतर शहराचे आमदार अनुप अग्रवाल, महापौर सौ मायादेवी परदेशी, उपमहापौर सौ ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, धीरज परदेशी, राकेश कुलेवार, चेतन मंडोरे, नगरसेवक निलेश नेमाने, चेतन गवळी, प्रदीप बैरागी, विकी परदेशी यांनी भेट देत सभापती सौ लताबाई यांचा यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आज यहाँ पर महानगरपालिका में जो स्थायी सभापति जो कि सबसे महत्व का ये पद रहता है, पूरी महानगरपालिका की तिजोरी की चाबी आज हमारी लताताई पोद्दार, हमारी बड़ी बहन, इनके हाथ में सौंपी गई है। मैं आपको यहाँ पे ग्वाही देना चाहूँगी कि हमारी लताताई है जो बहुत जवाबदारी से ये पद की गरिमा संभालेंगे और काम बहुत ही अच्छी तरीके से करेंगे। मैं भी उनका बहुत बहुत अभिनंदन करना चाहूँगी। और जिस तरह हमारे पालक मंत्री जय कुमार भाऊ, उसी तरह गिरीश भाऊ महाजन, हमारे धर्म योद्धा आमदार अनूप भैया, इन्होंने सबने उनके लिए मेहनत किए और आज उन्हें ये कुर्सी पर बैठाला। इनका सब नेताओं का मैं बहुत बहुत अभिनंदन करना चाहूँगी। जय महाराष्ट्र।